छोटंसं मिनी ब्लॉग. सकाळी सकाळी आम्ही बघा मस्त थंडगार हवेमध्ये फिरायला आलेलो होतो. खूप छान वाटतं, मोकळ्या वातावरणात आलं ना तर खूप भारी वाटतं. तर बघा आम्ही इकडे आलो, खूप जंगलसारखं जो असतं इकडे वातावरण, थंडी वाजते. तर मी आज मस्त स्वेटर वगैरे घालूनच आलेली होती. त्यांना एवढी थंडी वाजत ते काही घालत नाही. तर नंतर आम्ही थोडंसं तिथं कमानसारखं असताना तिथं बसून घेतलं आणि थोडं म्हणजे योगा वगैरे सारखं करून घेतो. तर बघा सूर्य एवढा भारी निघत होता ना, खूप छान निघत होता. नंतर माझं लक्ष गेलं तारेकडे. तारेकडे बघा, तारेवरती चिमण्या एवढ्या भारी बसलेल्या होत्या ना, खूप छान अशा शिस्तीत बसलेल्या होत्या जशा. सगळ्या एका साईडलाच तोंड एक साईडला बरोबर होतं. तर बघा नंतर संध्याकाळचा व्हिडिओ शूट केला. संध्याकाळी आपण महाराजांची जयंती करून घेतो. शिवाजी महाराजांची जयंती केली. खूप छान असं मस्त फटाकडे वगैरे शूट केले, म्हणजे फोटो वगैरे फटाकडे वगैरे फोडले, फटाकडे फोडले आपण. नंतर कोठी लावली आणि आपली नंतर आरती चालू आहे. महाराजांची आरती चालू होती. तर आम्ही सगळेजण आरती म्हणून घेते. तर खूप छान असं वाटत होतं घरात. मूर्ती वगैरे होती ना, तर चला म्हटलं आपण आरती वगैरे करून घेऊ. आणि आपण जसं केलं ना तसं मुलांना पण खूप हे म्हणजे त्यांना पण पहिल्यापासून आपले आई वडील करता बुवा असेल, त्यांना पण माहिती असते सगळ्या छोट्या मोठ्या सणांचा पण आपण आनंद घेतो. सगळं सण राहो काही राहो, आपण छोट्या मोठ्या जयंती आपण असं साजरं केलं ना तर मुलांना पण थोडं लक्षात राहतं. तर तसं आम्ही आज घरात करून घेतलं. म्हटलं चला, पहिल्यापासून आमच्याकडे शिवाजी महाराजांची जशी मूर्ती घेतली तशी आम्ही छोटी मोठी जयंतीसारखं साजरे करून घेतो घरात. तर मग अजून परत मी आरती झाल्यानंतर पूजा करायला घेतलं. मला खूप छान वाटत होतं. तर मग मी आरती करून घेतली. अजून परत म्हणजे दिवा वगैरे फिरवला. परत अजून कोठी लावली. तर बघा कोठी एवढी भारी होती ना, खूप छान अशी कोठी लावली. नंतर आमचे जेवण वगैरे झाले आणि गप्पा मारत होतो. तर अजून परत मी शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर बसली आणि थोडंसं आम्ही सगळेजण बसून गप्पा गोष्टी करत होतो. टी व्ही बघत होतो. कोण बनेगा करोडपती चालू होतं तर ते बघत होतो. तर बघा खूप छान असे मस्त छानसं साधं आणि सिंपल डेकोरेशन केलेलं होतं. आणि आपली राजमुद्रा बघा एवढी भारी करून घेतली ना, आम्ही घरच्या घरी राजमुद्रा केलेली. आपले जो व्हाईट सिमेंट असतं ना त्याच्यापासून बनवले. पुठ्ठा होता, पुठ्ठ्याला कागद लावून त्याला कलर मारून आणि व्हाईट सिमेंटने अशा अक्षरं बनवून चिपकवलेली आहेत. मी आणि माझ्या दादूनेच बनवलेलं आहे. तर आम्ही ते पण ठेवून दिलेलं होतं. ते पण खूप छान वाटत होतं. आणि आपण जर काही छोटी मोठी वस्तू करून घेतली ना तर आपला आनंद वेगळाच असतो. घरच्या घरी कमी खर्चात आपण अशी वस्तू करून घेतली ना तर आम्हाला भारी वाटत होतं. सगळ्यांना आवडली होती. खूप छान राजमुद्रा बनवली असं, तर सगळ्यांना आवडली. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ तर कमेंट करून सांगा.